रामकृष्ण हरी मंडळी, आता आपण आलोय आटपाडी या ठिकाणी आलोय आणि थोड्याच वेळात आपल्या नाथबाबांच्या पालखीचं देखील आगमन होणार आहे। तर तिथे एक अन्नदाते आपल्या वारकरी मंडळींना वडापाव वाटप चालू आहे त्यांच्या माध्यमातून। तर जाणून घ्या त्यांच्याकडून सर्व माहिती। रामकृष्ण हरी। रामकृष्ण। नाव काय आपलं? स्वप्नील हजारे। माऊली किती वर्ष झालं असं तुम्ही अन्नदान करताय? 4 वर्ष झाले। 4 वर्ष झाले। मग तुम्हाला आता ते 3-4 हजार लोक आहेत, मग 3-4 हजार लोकांना सगळी तयारी तुम्ही करून? हो, सगळी तयारी आम्ही आधीच करून ठेवतो। आजच्या दिवशी आणि उपासना केळं, वडापाव, पॅटीस, भजी हे तिन्ही गोष्टी गरम गरम जसं होईल तसं देतात। म्हणजे तुम्हाला पालखी येणार आहे ह्याची पूर्वकल्पना आधी कोण वगैरे देतात असं? हा, पालखी येणार आहे असं म्हणजे त्यांना आम्ही कॉल करतो। हा, तुमचा कधी दिवस आहे त्या दिवशी फुल गर्दी असते, 5000 पर्यंत पब्लिक असतं। आम्ही त्या दिवशी तयारी करतो। म्हणजे 5000 लोकांना नाश्ता पुरेल इतका नाश्ता आपण बनवतो। तर नक्कीच तुम्हाला या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरला जो आनंद आहे तो बघून तुम्हाला काय वाटतं की बाबा तुम्ही इतकी सेवा करताय? खूप छान वाटतं। हे आजचा दिवस आनंदाचा दिवसच आहे। एवढा कंटाळा येतो तरी पण घरी जाऊन शांत वाटतं। नक्कीच आज तुमच्या आटपाडी नगरीमध्ये आज पालखीचं आगमन होतंय, तर तुमच्या आटपाडीतलं वातावरण कसं असतं आजच्या दिवशी? आटपाडीचं वातावरण खूप छान असतं। तुम्ही बघायला गेलं तर तुम्ही तडोळ्यापासून जे आटपाडीच्या पोलीस स्टेशन चौकापर्यंत प्रत्येक ठिकाणी काही ना काही तर करतात। यापुढे आपली सेवा अशी 100% चालू राहणार का? जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत कंटिन्यू सेवा चालू राहणार। बघा म्हणजे माणसं कित्येक वर्ष झालं नाथबाबांची सेवा करतायत, वारकऱ्यांची सेवा करतायत। यापुढे यांनी सांगितलं की यापुढे देखील ह्यांची वारकऱ्यांची सेवा अशीच जोपर्यंत आहे तोपर्यंत आहे अशी चालू राहणार आहे। तर माझी पांडुरंगाकडे एकच मागणं आहे, त्या भैयांना सुद्धा आमच्या वाट्याचं पुण्य थोडं लाभून द्या, सर्व वारकऱ्यांचा आशीर्वाद या कुटुंबाला लागून दे आणि यांच्या हातून ही वारकऱ्यांची सेवा अशीच इथून पुढे सुद्धा घडू दे। धन्यवाद।